चला तर मग आज आपण बनवूया पालक पनीर रेसिपी। कढईत पाणी घ्या, पाणी चांगलं तापू द्या। त्याला उकळी आल्यावर त्याच्यात आपण धुतलेली पालक घाला। मी 1 चम्मच साखर टाकलेली आहे, कारण की ते टाकल्यामुळे आपल्या पालक भाजीचा रंग हिरवाच दिसतो म्हणून। तिला छान असे 2 मिनिटं पाण्यात आपण वाफवून घेऊ। आता आपण फ्रीजमध्ये मी एक गार पाण्याची बॉटल ठेवली होती। ते गार पाणी मग आपण घ्यायचं एका पातेल्यात आणि ती झालेली आपण भाजी उकडून घेतलेली होती ती गार पाण्यात टाकायची। आता आपण मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड करून घेऊ। पालक ग्राइंड करून घेऊ। त्याच्यात कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची हे टाका। ग्राइंड करून झालेलं आहे। आता हे बघा किती छान रंग आलेला आहे। आता अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट करून घ्या। कढईत 2 मोठे चमचे तेल घाला। त्याच्यात आपले खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग हे 2, कारण की हे घातल्याने टेस्टही वेगळीच येते खडे मसाले घातल्याने। आणि मिरची आपल्याकडे असेल ना लाल सुकी मिरची ती, त्यांना चांगलं तेलात परतून घ्या। आपले टमॅटो आता छान शिजले आहेत। आपण आता याच्यात आपले सुके मसाले घालू। त्याच्यात हळद, तिखट आणि आपला गरम मसाला रेग्युलर घरात जो बनवलेला असतो तो। तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरू शकता, लाल मिरची पावडर। त्यांना तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या। आता आपल्या भाजीला तेल व्यवस्थित गिरवीला तेल आलेले आहे, सुटलेले आहे। आपण जे पेस्ट बनवलेली होती ना पालकची, त्याच्यात मी थोडं दही टाकले, 2 चम्मच आपल्या फ्रेश दही होतं ते टाकलेलं आहे मी। दही टाकल्याने टेस्ट छान येते। जास्त पण नको, 2 चम्मच ठीक आहे। आता बनवलेली आपण जे पेस्ट बनवलेली होती ना पालकची ती टाकायची। छान त्याला परतून घ्यायचं, कारण की पालकचा जो वास असतो ना तो आपलं वास येणार नाही त्याच्यात पालकचा। नमक आपल्याला आवडीनुसार टाका, कारण की आपण आधी पण टाकलेलं आहे म्हणून। आता भाजीला छान असं शिजू देऊ। एका साईडला कढईत मी तिखट, हळद, नमक घेतलं आहे आणि आपले जे पनीरचे आहेत ना लहान लहान कापलेले चौकोनीमध्ये तुकडे, त्यांना थोडंसं फ्राय करून घेऊ। थोडं फ्राय केलं म्हणजे यांची टेस्ट पण छान लागते। तुम्ही असे पण टाकू शकता, पण हे असे टाकले का छान लागतात थोडे म्हणून। आपली ही भाजी आता बऱ्याचपैकी छान झाली आहे। त्याच्यात आपण आता जे आपण पनीरचे तुकडे थोडेसे तिखट वगैरे आपण हे केले ते फ्राय, ते आता भाजीत टाकून देऊ। हे बघा आपला भाजीचा रंग किती सुरेख दिसतो आहे। माझ्याकडे बटर होतं, थोडं मी बटर घातलं आहे, कारण की बटरने तेल पण छान सुटतं आणि टेस्ट पण छान लागते, खूप छान टेस्ट लागते। तुम्ही पालक पनीर बघू शकता कशी छान बनलेली आहे। किसून घेतलेलं वरून मी पनीर घातलं आहे, ते घातल्याने
टेस्ट पण छान येते आणि दिसतं पण छान. हे बघा किती छान आली आपली पालक पनीरची भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.